Welcome students in the class of inorganic chemistry. So guys, today we are going to discuss about the pi bonding in octahedral complexes. In last lecture we discussed about the sigma bonding in octahedral complexes, and also we discussed about the molecular orbital energy level diagram for sigma bonding octahedral complexes. So in molecular orbital theory we have to cover these topics. First one is sigma bonding and the second is pi bonding. So how sigma bonding formation will be occurs in octahedral complexes and how pi bonding formation will be occurs in octahedral complexes. So sigma bonding we already discussed in last lecture. Now today we are going to discuss about the pi bonding in octahedral complexes. कशा पद्धतीची pi bonding होते तर आपण मागच्या लेक्चर किंवा मागच्या दोघंही लेक्चर्समध्ये डिस्कस केलं की सिग्मा बॉन्डिंग A1G T1U आणि EG हे तिघही ऑर्बिटल्स म्हणजे टोटल 6 ऑर्बिटल्स जे आहे ते सिग्मा बॉन्डिंग दाखवत असतात. उरलेला तुमचा T2G जो ऑर्बिटल आहे तो नॉन बॉन्डिंग दाखवत असतो. पण ज्यावेळेस मी त्या दिवशी सांगितलं की ज्यावेळेस त्याची सिमेट्री मॅच करेन T2G सोबत लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्सची त्यावेळेस आपल्याला पाय बॉन्ड फॉर्मेशन बघायला मिळणार आहे. आणि त्याच पाय बॉन्डिंगच्या नेचरबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये. सो द मेटल ॲटम हॅव T1U अँड T2G सिमेट्री ऑर्बिटल्स अवेलेबल फॉर पाय बॉन्डिंग. तर मेटल ॲटमकडे T1U आणि T2G ह्या ज्या सिमेट्रिक ऑर्बिटल्स आहेत ते अवेलेबल असतात फॉर पाय बॉन्डिंगसाठी. दॅट इज when these orbitals overlaps with same symmetry ligand orbitals sidewise they form pi bond. जी त्या दिवशी सांगितलं तेच की ज्यावेळेस ह्या ऑर्बिटल्स ओव्हरलॅप करतील त्यावेळेस सेम सिमेट्री असणार आहे लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्सची, त्यावेळेस पाय बॉन्ड फॉर्मेशन जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. सो द लिगॅंड ऑर्बिटल्स यूज्ड फॉर पाय बॉन्डिंग्स आर जनरली द p orbitals which are mutually perpendicular to the metal ligand sigma bonds or molecular pi orbitals. तर जो लिगॅंड ऑर्बिटल्स आहे तो आपण यूज करणार आहोत पाय बॉन्डिंगसाठी. तर तो जनरली त्याचा जो p ऑर्बिटल्स आहे तो म्युच्युअली परपेंडिक्युलर असायला हवा टू द मेटल लिगॅंड सिग्मा बॉन्ड. तर जो मेटल आणि लिगॅंड मधला जो सिग्मा बॉन्ड आहे त्याच्याशी तुमचा लिगॅंड ऑर्बिटल्सचा जो पाय बॉन्डिंग साठी वापरला जाणारा जो p ऑर्बिटल आहे तो परपेंडिक्युलर असायला हवा. तर त्यावेळेस मेटल आणि लिगॅंड मध्ये सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होईल किंवा मॉलिक्युलर पाय ऑर्बिटल्स जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. नाउ द मेटल ऑर्बिटल्स ऑफ T1U सिमेट्री आर डायरेक्टेड ॲट the ligands and therefore involves in sigma bonding. तर T1U साठी जर आपण बघायला गेलं तर T1U चे जे 3 ऑर्बिटल्स आहेत म्हणजे जे p ऑर्बिटल्स आहेत तर त्याची सिमेट्री आर डायरेक्टेड ॲट द लिगॅंड्स. तर ते अलॉंग द ॲक्सिस प्रेझेंट असल्यामुळे ते फक्त सिग्मा बॉन्डिंगसाठी इन्व्हॉल्व होत असतात. त्याच्यामुळे जो T1U जे ऑर्बिटल्स आहेत they orbitals are unavailable for the pi bonding. We know that the T1U having 3 orbitals which are along the axis and they form sigma bond with ligand group orbitals. So these T1U orbitals which are unavailable for pi bonding and the T2G ligand group orbitals. Now we are going towards the T2G. Here T1U and T2G. तर आपण जस्ट T2G बद्दल बघितलं की ते सिग्मा बॉन्डिंग दाखवत असतात त्याच्यामुळे ते पाय बॉन्डिंगसाठी अनअवेलेबल ऑर्बिटल्स असतात. आता उरलेला आपला जो T2G ऑर्बिटल्स आहे किंवा T2G लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स असतात अँड द मेटल ऑर्बिटल्स ऑफ द सेम सिमेट्री दॅट इज T2G इट कॅन फॉर्म्स मेटल लिगॅंड पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. तर ज्यावेळेस T2G ची लिगॅंड ग्रुप किंवा लिगॅंड ग्रुप ऑर्बिटल्स T2G मध्ये असतील आणि मेटल ऑर्बिटल्स जे असतात त्याची सेम सिमेट्री असेल, लिगॅंड आणि मेटलच्या ऑर्बिटलची सिमेट्री ज्यावेळेस सेम असेल दॅट इज T2G असेल, T2G सिमेट्री दोघांची असेल, ज्यावेळेस लिगॅंडची पण T2G सिमेट्री असेल आणि
मेटल ऑर्बिटलची सुद्धा T2G सिमेट्री असेल, देन दे कॅन फॉर्म मेटल लिगॅन्ड पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल. अतिशय इम्पॉर्टंट लाईन की हे कधी पॉसिबल आहे. आपण मागच्या लेक्चरला बघितलं की T2G फक्त नॉन बॉन्डिंग दाखवत असतं, पण ज्यावेळेस सिमेट्री प्रेझेंट असेल त्यावेळेस तो पाय बॉन्डिंग दाखवणार आहे. पाय बॉन्डिंग कधी, मग लिगॅन्ड सुद्धा लिगॅन्ड ग्रुप ऑर्बिटल्सची T2G सिमेट्री असणार आहे आणि मेटल ऑर्बिटल्सची सुद्धा T2G सिमेट्री असणार आहे. देन ओनली दे कॅन फॉर्म मेटल लिगॅन्ड पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. दॅट इज 3 bonding molecular orbitals T2G are lower energy and the antibonding molecular orbitals, that is T2G star, are to have higher energy than atomic orbitals. We know that the bonding molecular orbitals having lower energy and antibonding having higher energy. Antibonding, we can say that they are having a star on T2G and bonding having only T2G or T2G symmetry. तर बॉन्डिंगची एनर्जी ही कमी असते ॲज कम्पेअर टू अँटीबॉन्डिंग. अँटीबॉन्डिंगची हायर एनर्जी असते आणि अँटीबॉन्डिंग आपण स्टारने डिनोट करत असतो. तर सिम्पल तसेच की T2G आणि T2G स्टार आणि बोथ बॉन्डिंग अँड अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर ट्रिपली डिजनरेट. आणि ज्यावेळेस बॉन्डिंग आणि अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ज्यावेळेस ट्रिपली डिजनरेट असतील त्यावेळेस आपल्याला पाय बॉन्ड फॉर्मेशन बघायला मिळणार आहे. तर ते तिघही बॉन्डिंग आणि अँटीबॉन्डिंग T2G, T स्टँड्स फॉर ट्रिपली डिजनरेट, तिघांकडे 3 ऑर्बिटल्स असतात. मग T2G स्टारचे 3 ऑर्बिटल्स आणि T2G सिम्पल बॉन्डिंगची 3 ऑर्बिटल्स, असे टोटल 6 ऑर्बिटल्स बॉन्डिंग आणि अँटीबॉन्डिंगमध्ये ट्रिपली डिजनरेट असतील त्यावेळेस त्याच्यात पाय बॉन्ड फॉर्मेशन होऊ शकतो. तर अशा पद्धतीची डायग्राम आपल्या समोर आहे T2G ऑर्बिटल्सची. त्याचे ऑर्बिटल्स जे आहेत ते इन बिटवीन द ॲक्सिस प्रेझेंट आहेत, in between the x and y axis. So this is dxz orbital, this is T2G metal orbitals. आणि T2G मधले आपल्याला माहिती इन बिटवीन द ॲक्सिस त्याचे ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात. आणि हे झाले मेटलचे ऑर्बिटल्स आणि हे झाले तुमचे T2G लिगॅन्डचे ऑर्बिटल्स. लिगॅन्डचे ऑर्बिटल्स वी नो दॅट द लिगॅन्ड्स विच आर ऑन द अलॉंग द ॲक्सिस. तर सगळे YZ ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आणि एक्स आणि झेड ॲक्सिसवर तुमची लिगॅन्ड जे आहे ते प्रेझेंट आहेत. बिकॉज DXZ मॅचिंग सिमेट्री पाहिजे ना, तर हा तुमचा DXZ. त्याचे जे ऑर्बिटल्स आहेत मेटलचे ऑर्बिटल्स ते इन बिटवीन द ॲक्सिस आहेत आणि लिगॅन्ड जे असतात ते अलॉंग द ॲक्सिस प्रेझेंट असतात. मग एक्सवर तुमचे आणि झेडवर जे आहे ते लिगॅन्ड्स जे आहे ते प्रेझेंट आहेत. मग याची ज्यावेळेस ओव्हरलॅपिंग होणार आहे, तर ओव्हरलॅपिंग अशा पद्धतीची की सिम्पल दोघं आपण डायग्राम आहे त्या दोघांचा मॉलिक्युलर ऑर्बिटल जो आहे तो बनवला. तर हा तुमचा मेटल ऑर्बिटल्स जो होता तो इन बिटवीन द ॲक्सिस आणि या चारही तुमच्या लिगॅन्ड ऑर्बिटल्स 1, 2, 3 आणि 4. तर याचं ज्यावेळेस पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग आपल्याला बघायला मिळतं. बघा सगळ्याच्या लिगॅन्ड ग्रुप ऑर्बिटल्सचं मेटल ऑर्बिटल्ससोबत ओव्हरलॅपिंग होतं. इथे होतं, इथे होतं, इथेही होतं, इथे सुद्धा होतंय, इथे सुद्धा होतंय, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. तर अशा ज्यावेळेस सिमेट्री मॅच होईल त्यावेळेस आपल्याला T2G पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल जो आहे तो बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने पाय बॉन्ड फॉर्मेशन जे आहे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये अशाच वेळेस होऊ शकतं ज्यावेळेस त्याची सिमेट्री आहे ती मॅच करणार आहे लिगॅन्ड ग्रुप ऑर्बिटल्सची आणि मेटल ऑर्बिटलची. सो दिस फिगर इज फॉर कॉम्बिनेशन ऑफ मेटल DXZ ऑर्बिटल्स विथ लिगॅन्ड ऑर्बिटल्स ऑफ सेम सिमेट्री टू फॉर्म T2G मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. तर हे कॉम्बिनेशन दिलं आहे DXZ ऑर्बिटल्सचं कसलं लिगॅन्ड ग्रुप ऑर्बिटल्सचं आणि मेटल ऑर्बिटल्सचं ज्यावेळेस त्याची सेम सिमेट्री असेल आणि त्याच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल अशा पद्धतीचं पाय बॉन्ड फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळेल. तर दिस इज मेटल ऑर्बिटल T2G आणि दिस इज T2G लिगॅन्ड ऑर्बिटल्स. दोघांचं कॉम्बिनेशन होऊन अशा पद्धतीने हा पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल T2G पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल जो आहे तो बनवला गेलेला आहे. So this is pi bonding molecular orbital. Now, so this is all about pi bonding molecular orbital. So what is the effect of pi bonding in complexes? तर pi bonding बद्दल आपण बोलतोय पण त्याचा नेमका इफेक्ट काय होणार आहे कॉम्प्लेक्सेसमध्ये पाय बॉन्डिंगचा, तर तो आपण जस्ट डिस्कस करूया. So the T2G orbitals remains non-bonding in the complex with sigma bonding.
तर वी नो दॅट द T2 जे ऑर्बिटल्स असतात ते नॉन बॉन्डिंग असतात सिग्मा बॉन्डिंगमध्ये. हाऊएव्हर in the complex with pi bonding, T2G orbitals interact with pi orbitals. The effect of pi bonding on the energy of T2G orbitals depends on the energy of the ligand pi orbitals. तर तेच की ते सगळे एकमेकाशी डिपेंडंट असतात. ज्यावेळेस सिमेट्री मॅच होईल ऑर्बिटलची लिगँडशी आणि मेटल ऑर्बिटलची, त्यावेळेस दोघं इंटरॅक्ट होतील आणि त्याच्यापासून पाय ऑर्बिटल्स जे आहे ते फॉर्म होतील. दोघांमध्ये पाय बॉन्डिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. सो इट टोटली डिपेंड्स ऑन द एनर्जी ऑफ द लिगँड pi orbitals. So the relative to the T2G orbitals and whether the ligands pi orbitals are filled or empty. This can be explained on the basis of spectrochemical series. तर ही जे काही होणार आहे पाय बॉन्डिंग मेटल ऑर्बिटल्स आणि लिगँड ऑर्बिटल्स मध्ये, ती टोटली कशावर डिपेंड असणार आहे, जी आपण ऑन द बेसिस ऑफ स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आपण याआधी सुद्धा डिस्कस केलेली आहे. पूर्ण सिरीज आपण स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज लिहून घेतली होती, ज्याच्यात पाय डोनर आणि पाय ॲक्सेप्टर लिगँड जे असतात ते प्रेझेंट असतात. त्याच्यानुसार त्यांनी सिक्वेन्स बनवलेला आहे. तो सिक्वेन्स परत एकदा आपण जस्ट डिस्कस करूया की सगळ्यात आधी बघा हलाइड्स होते. तर जे हलाइड्स असतात फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, तर ते स्ट्रॉंग पाय डोनर असतात. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज बघा तुम्ही मागे एकदा जाऊन, अशा पद्धतीची सिरीज होती. आधी हलाइड्स होते जे की स्ट्रॉंग पाय डोनर असतात. त्यानंतर त्याची जी असते ते वीक लिगँड्स असतात. त्यानंतर पुढे जाऊन मध्येच आपला वॉटर लिगँड येते जी की वीक पाय डोनर असते. वॉटरनंतर अमोनिया लिगँड येते जी की कुठल्याही पद्धतीचा पाय इफेक्ट त्याच्यात प्रेझेंट नसतो. आणि सगळ्यात मोर स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स कुठल्या तर सायनाइड मायनस आणि कार्बोनिल. तर का तर ही स्ट्रॉंग पाय ॲक्सेप्टर लिगँड्स असतात. अशा पद्धतीची ही सिरीज असते स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. तर या स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या बेसिसवर तर आपल्याला त्याचे दोन केसेस बघायला मिळाले. तर फर्स्ट होता तो पाय ॲक्सेप्टर, ज्याच्यात मेटल लिगँड पाय बॉन्डिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. मेटल टू लिगँड पाय बॉन्डिंग किंवा त्याला बॅक बॉन्डिंग असं म्हणतो. तर पाय ॲक्सेप्टर लिगँड असल्यावर कशा पद्धतीची बॉन्डिंग होणार आहे ही आपल्याला बघायला मिळालं. आणि ज्यावेळेस पाय डोनर लिगँड असतील त्यावेळेस कशा पद्धतीची बॉन्डिंग असणार आहे, अशा पद्धतीची आपल्याला दोन बॉन्डिंग बघायला मिळाली. तर ती जस्ट डिस्कस करूया आपण. सो वेन T2G मेटल ऑर्बिटल्स ओव्हरलॅप विथ एम्प्टी लिगँड ऑर्बिटल्स, ज्यावेळेस T2Gचा मेटल ऑर्बिटल्स ओव्हरलॅप करणार आहे लिगँडच्या एम्प्टी ऑर्बिटल सोबत, पाय ऑर्बिटल सोबत, then the metal T2G electrons will be occupy the BMO of lower energy. Hence delta octa will be increased to delta octa. तर ज्यावेळेस मेटल ऑर्बिटल ओव्हरलॅप करतील एम्प्टी लिगँडच्या ऑर्बिटल सोबत, पाय ऑर्बिटल सोबत, त्यावेळेस काय होणार आहे की मेटलचे जे T2G इलेक्ट्रॉन्स आहेत, मेटलचे इलेक्ट्रॉन्स ते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये ऑक्युपाय होणार आहेत लोअर एनर्जी. वी नो दॅट द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅव्हिंग लोअर एनर्जी. हेन्स डेल्टा ऑक्टा विल बी इन्क्रीजेस टू डेल्टा ऑक्टा डॅश. म्हणजेच डेल्टा ऑक्टा सुद्धा त्याच्यात इन्क्रीज होणार आहे. दॅट इज the ligand such a ligand is an pi acceptor due to empty pi orbital as shown below. मग म्हणजेच काय तर लिगँडच्या जे पाय ॲक्सेप्टर ज्या लिगँड्स असणार आहेत ते कशामुळे ड्यू टू एम्प्टी पाय ऑर्बिटल्स कशा पद्धतीचं बॉन्डिंग होणार आहे त्या खाली आपल्याला फिगरमध्ये दिलेलं आहे. सो दिस टाईप ऑफ पाय बॉन्डिंग इज कॉल्ड ॲज मेटल टू लिगँड पाय बॉन्डिंग और बॅक बॉन्डिंग. तर ही सिंपल खाली फिगर दिलेली आहे. याच्यावरून आपल्याला समजू शकतं की T2G आणि तुमचा EG स्टार जो की अँटी बॉन्डिंग आहे हा तुमचा बॉन्डिंग आहे. सो दिस इज T2G आणि EG स्टार. T2G 3 ऑर्बिटल्स, EG 2 ऑर्बिटल्स. इट इज सिग्मा बॉन्डेड कॉम्प्लेक्स. सो मेटलचं ज्यावेळेस ओव्हरलॅपिंग होणार आहे एम्प्टी ऑर्बिटल सोबत EGच्या, तर तो एनर्जी गॅप आहे तो मोर आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि T2G आहे मेटल ऑर्बिटल्स, तो बॉन्डिंग असल्यामुळे त्याची लोअर एनर्जी, EG स्टार अँटी बॉन्डिंग असल्यामुळे त्याची हायर एनर्जी. तर हा एनर्जी गॅप बघा आपल्याला मोर बघायला मिळाला. आणि त्याच्यावरती आपला T2G स्टार. सो एम्प्टी ॲक्सेप्टर लिगँड ज्यावेळेस प्रेझेंट असतील लिगँड ग्रुप ऑर्बिटलची त्यावेळेस त्याची हाय एनर्जी असणार आहे. एम्प्टी EGचे एम्प्टी ऑर्बिटल्स ना त्याच्यामुळे त्याची हाय एनर्जी. तर अशा पद्धतीची ज्यावेळेस मेटल टू लिगँड बॉन्डिंग बघायला आपल्याला मिळाली, कारण एम्प्टी लिगँड ऑर्बिटल्स होते त्याच्यामुळे मेटल टू लिगँड, त्याच्यामुळे एनर्जी गॅप इन्क्रीज झाला.
एनर्जी हाय असलेली आहे आपला अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो दिस इज मेटल टू लिगँड पाय बॉन्डिंग. आणि डेल्टा ऑक्टा विल बी इन्क्रीजेस टू डेल्टा ऑक्टा डॅश. तर डेल्टा ऑक्टा सुद्धा इन्क्रीज झाली. ही डेल्टा ऑक्टा बघा कमी होती, पण ती इन्क्रीज झाली डेल्टा ऑक्टा डॅशमध्ये. का तर टी ऑर्बिटल्स होते अँटी बॉन्डिंगची, त्याच्यामुळे एनर्जी इन्क्रीज झाली. एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे एनर्जी गॅपसुद्धा इन्क्रीज झाला. सो दिस इज splitting of T2G metal orbitals by metal to ligand pi bonding on the basis of delta octa value. तर ही स्प्लिटिंग आपल्याला बघायला मिळते T2G मेटल ऑर्बिटल्सची. अशा पद्धतीची स्प्लिटिंग जी झालेली आहे ती कशाच्या बेसिसवर, डेल्टा ऑक्टा व्हॅल्यूच्या बेसिसवर. आणि दुसरी जी कंडिशन आहे किंवा दुसरा जो टाईप आहे तो पाय डोनर, दॅट इज लिगॅन्ड टू मेटल पाय बॉन्डिंग. आधी होती मेटल टू लिगॅन्ड, दिस इज लिगॅन्ड टू मेटल पाय बॉन्डिंग. तर याच्यात नेमकं काय होतं की ज्यावेळेस T2 ऑर्बिटल्स ऑफ मेटल ओव्हरलॅप्स विथ फील्ड लिगॅन्ड ऑर्बिटल्स. बघा आधीच्या याच्यात MT लिगॅन्ड ऑर्बिटल्स होते, यावेळेस आता लगेच काय झालं की ज्यावेळेस T2 ऑर्बिटल्स जे असणार आहेत मेटलचे ते ओव्हरलॅप करणार आहेत कशासोबत, लिगॅन्डच्या फील्ड पाय ऑर्बिटल्स सोबत with low energy, then the ligand electrons occupy the lower energy bonding molecular orbitals, while the metal T2G electrons will have to occupy higher energy orbitals. तर आता इथे काय बघायला मिळालं आपल्याला की ज्यावेळेस लिगॅन्डचे ऑर्बिटल्स जे आहे ते फील्ड असणार आहेत, त्यावेळेस मग जे लोअर एनर्जी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असणार आहे T2Gचे, while metal T2G electrons will have to occupy higher energy antibonding molecular orbitals. तर सिंपली ते काय होतं माहिती का, पाय डोनर असल्यावर लिगॅन्ड टू मेटल पाय बॉन्डिंग आपल्याला बघायला मिळते. तर म्हणजे ज्यावेळेस T2चे ऑर्बिटल्स जे मेटल्सचे ते ओव्हरलॅप करतील फील्ड लिगॅन्ड पाय ऑर्बिटल सोबत. आधीच्या याच्यात MT लिगॅन्ड ऑर्बिटल्स होते, आता याच्यात काय फील्ड लिगॅन्ड ऑर्बिटल सोबत ज्यावेळेस T2ची मेटलची जे T2चे ऑर्बिटल्स ओव्हरलॅप करतील ऑफ लो एनर्जी, तर काय होईल माहिती का, लिगॅन्ड इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय तर लोअर एनर्जी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. तर हे फिगरमध्ये बघा, तर इथे लिगॅन्डचे जे ऑर्बिटल्स आहेत ना, आधीच्या याच्यात मेटलचे ऑर्बिटल्स लोअर एनर्जी ऑक्युपाय करत होते बॉन्डिंगला, पण इथे फील्ड असल्यामुळे जे लिगॅन्ड ग्रुप ऑर्बिटल्स आहेत ते लोअर एनर्जी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ऑक्युपाय करत आहेत, व्हाईल मेटलचे जे T2चे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अँटी बॉन्डिंगला जात आहेत. म्हणजे जे मेटलचे T2G आहेत ना, तो T2G स्टार ते अँटी बॉन्डिंगला जात आहेत आणि लिगॅन्डचे तुमचे लोअर एनर्जी ती जे आहे ते दाखवत आहेत. सो डेल्टा ऑक्टा व्हॅल्यू विल बी डिक्रीज. म्हणजे ही डेल्टा ऑक्टा व्हॅल्यू जी आहे ती स्मॉल एनर्जी गॅप आपल्याला बघायला मिळाला आणि ती व्हॅल्यू इथे डिक्रीज झालेली आहे. हे थोडं चुकीचं झालं इथे, तर इथे डिक्रीज झालं म्हणून मी थोडा कन्फ्यूज होतो. सो ही जी डेल्टा ऑक्टा व्हॅल्यू जी आहे ती डिक्रीज झाली अँड धस लिगॅन्ड एक्झर्ट अ वीक फील्ड ड्यू टू पाय बॉन्डिंग. आणि याच्यामुळे काय, तर मग जी आहे ती डोनर असल्यामुळे त्याच्यात आपल्याला इलेक्ट्रॉन फील्ड असल्यामुळे दिस लिगॅन्ड एक्झर्ट वीक फील्ड, तर त्याच्यामुळे ते वीक फील्ड दाखवत असतात ड्यू टू पाय बॉन्डिंग असल्यामुळे. फॉर एक्झाम्पल OH मायनस, H2O मायनस आणि हलाइड आयन्स, दिस शोज दिस टाईप ऑफ स्प्लिटिंग विल बी देअर. अँड दिस टाईप ऑफ पाय बॉन्डिंग इट कॉजेस लिगॅन्ड टू मेटल पाय बॉन्डिंग. आणि ह्या प्रकारची जी बॉन्डिंग असते ती लिगॅन्ड टू मेटल पाय बॉन्डिंग जी आहे ती दाखवत असते. मागच्या फिगरमध्ये बघा अशा पद्धतीचं होतं की ही जी मेटल ऑर्बिटल्स आहे ती MT और लिगॅन्डच्या ऑर्बिटल्स सोबत ओव्हरलॅप करत असते, त्याच्यामुळे हा गॅप जो आहे तो इन्क्रीज झाला आणि ज्या लिगॅन्ड्स आहेत त्या हायर एनर्जीकडे गेल्यात आणि मेटलचे जे आहेत ते ऑर्बिटल्स ते लोअर एनर्जीकडे राहिले. याच्याच अपोजिट इकडे काय झालं, डोनर लिगॅन्ड असल्यावर तर लिगॅन्ड जे आहेत ते लोअर एनर्जीला गेले आणि मेटलचे ऑर्बिटल्स जे आहेत ते हायर एनर्जीला म्हणजेच T2G स्टारकडे गेलेत आणि एनर्जी गॅप जो आहे तो कमी बघायला मिळाला. तर हा मेजर डिफरन्स आहे पाय डोनर आणि पाय ॲक्सेप्टरमध्ये. सो दिस इज ऑल अबाउट पाय बॉन्डिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. तर या चॅप्टरचा एक शेवटचा पॉईंट जो आहे तो शिल्लक आहे, दॅट इज चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. दिस इज थेरोटिकल पार्ट. होप पुढे जाऊन हा चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा खूप मोठा आहे, तुमच्या MSCच्या लेवलला खूप मोठा टॉपिक जो आहे, पण इथे जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट असल्यामुळे आपण जस्ट 5 मिनिटात डिस्कस करूया. परत एकदा बघा नोट्समध्ये आणि रीड करा जेणेकरून तुम्हाला अजून समजेल. सो दिस इज चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा.
तो MOT इज नेसेसरी टू एक्सप्लेन चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. चार्ज इथे काय होतं माहिती का, आतापर्यंत आपण मेटल आणि लिगॅंडबद्दल बोलत होतो, इथे फक्त चार्ज ट्रान्सफर होतो. तर मग तो चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन आपल्याला याच्यात बघायला मिळणार आहे. तर कधी, वेन द ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन कॉजेस अन इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन बिटवीन टू मॉलिक्युलर ऑर्बिटल्स such that one is more concentrated on the one atom while other is more concentrated on the different atom. It is called charge transfer transition. अशा पद्धतीचं चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन की याच्यात नेमकं काय, ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन कॉजेस अँड इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन, हे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन जे आहे ते बघायला मिळणार आहे आपल्याला. आणि जे ॲब्सॉर्प्शन असणार आहे रेडिएशनचं तर ते त्याच्यात कॉज करणार आहे. दिस इज बिकॉज बिटवीन जे दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतात सच दॅट वन इज मोर कॉन्सन्ट्रेटेड ऑन द वन ॲटम. तर जे दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल असतात त्याच्यातला जो एक आहे, वन इज मोर कॉन्सन्ट्रेटेड ऑन द वन ॲटम वाईल द अदर इज मोर कॉन्सन्ट्रेटेड ऑन द डिफरंट ॲटम, अँड इट इज कॉल्ड चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. The graph of absorption versus wavelength of light is called as charge transfer band. तर जो ग्राफ असणार आहे ॲब्सॉर्प्शन वर्सेस वेवलेंथ ऑफ लाईट, तर त्याला आपण चार्ज ट्रान्सफर बँड असं म्हणणार आहोत. ऑन द स्पेक्ट्रम फ्रॉम ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस द चार्ज ट्रान्सफर बँड ऑफन ऑकर्स इन द UV region. They are generally far more intense than the DT transition band. And this transfer band can be classified into two types. तर जो ग्राफ असणार आहे ॲब्सॉर्प्शन वर्सेस वेवलेंथ ऑफ लाईट, तर त्याला आपण चार्ज ट्रान्सफर बँड म्हणू शकतो. ऑन द स्पेक्ट्रम ऑफ ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस, तर ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेसचं जो स्पेक्ट्रम आहे त्याच्यात जो ॲब्सॉर्प्शन वर्सेस वेवलेंथ ऑफ लाईट जो ग्राफ असणार आहे त्याला आपण चार्ज ट्रान्झिशन बँड असं म्हणणार आहोत. अँड द चार्ज ट्रान्सफर बँड ऑफन ऑकर्स इन UV रिजन. आणि तो जो चार्ज ट्रान्सफर बँड आहे तर तो UV रिजनमध्ये ऑकर करणार आहे. अँड दे आर जनरली फार मोर इंटेन्स दॅन DT बँड्स. आणि हे जे काही बँड्स असणार आहे ते मोर इंटेन्स कलर दाखवणार आहेत ॲज कम्पेअर टू DT ट्रान्झिशन. धिस ट्रान्झिशन विल बी मोर इंटेन्स. तर मोर इंटेन्स आपल्याला बघायला मिळणार आहे ॲज कम्पेअर टू DT ट्रान्झिशन किंवा DT बँड्स. ही जे चार्ज ट्रान्सफर बँड असणार आहे ते मोर इंटेन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. सो दिस ट्रान्सफर बँड्स कॅन बी क्लासिफाईड इन फॉलोइंग टू टाईप्स. तर हे तिचे दोन क्लासिफिकेशन गेलेलं आहे या ट्रान्सफर बँडचं. तर ते क्लासिफिकेशन कशा पद्धतीचं, फर्स्ट वन इज लिगॅंड टू मेटल ट्रान्झिशन अँड द सेकंड इज मेटल टू लिगॅंड ट्रान्झिशन. लिगॅंड टू मेटल L2M, लिगॅंड टू मेटल ट्रान्झिशन, अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन त्या ट्रान्सफर बँडचं गेलेलं आहे. सो फर्स्ट वन इज लिगॅंड टू मेटल ट्रान्झिशन. सो या ट्रान्झिशनमध्ये नेमकं काय होतं की लिगॅंड इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर टू मेटल ऑर्बिटल्स. तर लिगॅंडचे जे इलेक्ट्रॉन्स होतात ते ट्रान्सफर होतात मेटल ऑर्बिटल्सकडे. अँड द चार्ज स्पेक्ट्रम विदिन द कॉम्प्लेक्स इज देअर बाय रिड्युस्ड. म्हणजे लिगॅंडचे इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात मेटल ऑर्बिटलकडे आणि जो चार्ज होता कॉम्प्लेक्सचा तो रिड्यूस होत जातो. सो इन दिस टाईप ऑफ स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर फ्रॉम one is sigma bonding molecular orbitals of ligand to vacant non-bonding T2G and EG star antibonding of metal. तर या स्पेक्ट्रामध्ये नेमकं काय बघायला मिळाले, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात कुठून, सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मधून, म्हणजे A1G T1U आणि EG मधून, लिगॅंडच्या सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मधून. कुठे, तर व्हॅकंट जे नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहेत कुठले, T2G आणि EG स्टार अँटीबॉन्डिंग मेटलकडे इलेक्ट्रॉन जे आहे ते ट्रान्सफर होत असतात. आणि सेकंड, फील्ड पाय बॉन्डिंग लिगॅंड्स ऑर्बिटल टू EG स्टार अँड A1G और T1U स्टार अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि जर तुमचा पाय बॉन्डिंग लिगॅंड्स फील असतील तर तिथून तुमचा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहेत कोणाकडे, EG स्टार, A1G स्टार अँड T1U स्टार अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलकडे. सो दिस इज लिगॅंड टू मेटल चार्ज ट्रान्सफर झाला. बघा, लिगॅंडकडून मेटलकडे चार्ज जो आहे तो ट्रान्सफर होत आहे. पहिल्या याच्यात बघा की सिग्मा बॉन्डिंग असणार, म्हणजे लिगॅंडचा जो वॅकंट, लिगॅंडचे जे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहे तिथून चार्ज ट्रान्सफर झाला कुठे, वॅकंट नॉन बॉन्डिंग कुठला, T2G आणि EG स्टार अँटीबॉन्डिंगकडे. किंवा फील तुमचा पाय बॉन्डिंग लिगॅंड ऑर्बिटल असणार आहे तिथून तुमचा अँटीबॉन्डिंगचा असणारा EG स्टार
A1G स्टार आणि T1U असलेल्या अँटी बॉन्डिंगकडे तुमचा चार्ज ट्रान्सफर होणार आहे. दिस इज फर्स्ट टाईप अँड द सेकंड टाईप इज मेटल टू लिगॅंड चार्ज ट्रान्सफर किंवा मेटल टू लिगॅंड ट्रान्झिशन. So in this transition, an electrons is transferred from filled sigma bonding molecular orbitals of metal to empty pi orbitals of ligand. म्हणजे मेटल कडून लिगॅंड कडे चार्ज ट्रान्सफर होत आहे. तर तो कसा, तर इलेक्ट्रॉन कुठून ट्रान्सफर होत आहेत की जो फिल्ड सिग्मा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असणार आहे मेटलचा त्याच्यापासून एम्प्टी पाय ऑर्बिटल जे असणार आहे लिगॅंडशी तिकडे तुमचा चार्ज ट्रान्सफर होतोय. सो दिस स्पेक्ट्रम कॅन बी शोन बाय द ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्स हॅव्हिंग कार्बोनिल सायनाइड मायस NO+ माइन आज लिगॅंड. ज्यावेळेस अशा पद्धतीच्या लिगॅंड्स असणार आहेत त्यावेळेस आपल्याला मेटल टू लिगॅंड चार्ज ट्रान्सफर बघायला मिळणार आहे. अँड दिस कॅन बी शोन बाय द ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस हॅव्हिंग. तर हा स्पेक्ट्रम आपल्याला कधी बघायला मिळणार आहे, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन कुठे ट्रान्सफर होणार आहेत, मेटल टू लिगॅंड ट्रान्सफर होणार आहेत. आणि ज्यावेळेस लिगॅंड अशा पद्धतीचा प्रेझेंट असतील सायनाइड माइन इलेक्ट्रॉन किंवा पाय ॲक्सेप्टर ज्यावेळेस लिगॅंड असतील त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन जो आहे त्यावेळेस ट्रान्सफर होणार आहे त्याला किंवा चार्ज ट्रान्सफर होणार आहे त्याला मेटल टू लिगॅंड चार्ज ट्रान्झिशन किंवा मेटल टू लिगॅंड चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा असं म्हटलं जातं. तर हा टॉपिक जो आहे तो खूप डीपमध्ये आहे MSCला. सो दिस इज जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट. आणि शेवटचा एक जो पॉईंट उरलेला आहे तो आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ MOT. तर मग MOTचे ॲडव्हान्टेजेस कुठले कुठले आपल्याला बघायला मिळाले. सो द ॲडव्हान्टेजेस ऑफ MOTमध्ये फर्स्ट वन इज MOT कॅन बी कन्सिडर ऑल टाईप ऑफ कॉम्प्लेक्सेस. सगळ्या प्रकारच्या कॉम्प्लेक्सेसमध्ये आपण कन्सिडर करू शकतो MOT. इट इज व्हेरी इफेक्टिव्ह इन हॅव्हिंग बोथ आयोनिक अँड कोव्हॅलंट बॉन्डिंग. तर जशा पद्धतीने बॅलन्स बॉन्ड थिअरी फक्त कोव्हॅलंट बॉन्डिंग दाखवत होती आणि क्रिस्टल फील्ड थिअरी फक्त आयोनिक बॉन्डिंग दाखवत असती, तर त्या पद्धतीने MOT जी आहे ती सगळ्या पद्धतीच्या बॉन्डिंगमध्ये इफेक्टिव्ह असणार आहे. आयोनिक किंवा कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये सुद्धा इफेक्टिव्ह हँडलिंग करताना इफेक्टिव्ह असलेली थिअरी जी आहे ती MOT आहे. त्यानंतर सेकंड, MOT एक्सप्लेन्स द मॅग्नेटिक प्रॉपर्टी अँड द स्पेक्ट्रा ऑफ कॉम्प्लेक्सेस विच इज यूज्ड टू मेजर 10 DQ और डेल्टा ऑक्टा व्हॅल्यू. तर काय एक्सप्लेन करते, मॅग्नेटिक प्रॉपर्टीसुद्धा एक्सप्लेन करते आपली MOT. त्यानंतर कॉम्प्लेक्सचा स्पेक्ट्रा कसा असणार आहे विच इज यूज टू मेजर 10 DQ व्हॅल्यूसाठी किंवा डेल्टा ऑक्टा व्हॅल्यूसाठी मेजर करण्यासाठी जो स्पेक्ट्रा यूज केला जाणार आहे तो सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे एक्सप्लेन करते आपली मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. अँड थर्ड वन इज द मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम गिव्स मच मोर इन्फॉर्मेशन दॅन डज द क्रिस्टल फील्ड थिअरी डायग्राम. तर MOT डायग्राम जी आपण बघितली एनर्जी लेवल डायग्राम ही खूप जास्त इन्फॉर्मेशन देते ॲज कम्पेअर टू क्रिस्टल फील्ड थिअरी डायग्राम. आपण डायग्राम बघितली त्याच्यावरून समजलंच असेल की पूर्ण सिग्मा बॉन्डिंगची जी आहे ती इन्फॉर्मेशन दाखवत असते एनर्जी लेवल डायग्राम. अँड द लास्ट ॲडव्हान्टेजेस इज out of all the theoretical approaches to bonding in complexes, MOT is more versatile, sophisticated and perhaps more correct theory. आणि जर आपण सगळ्या थिअरीज जर बघितल्या तर त्याच्यात मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी जी आहे तर त्याचं जे थिअरॉटिकल अप्रोचेस आहे टुवर्ड्स द बॉन्डिंग कॉम्प्लेक्सेस, तर MOT जी आहे ती मोर व्हर्सटाईल, मोर सॉफिस्टिकेटेड अँड मोर करेक्ट जी आहे ती थिअरी आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे चॅप्टर इथे थांबलेलं आहे, आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच. आपण पुढच्या लेक्चरला पुढचं चॅप्टर डिस्कस करूया. थँक्यू.